नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण आपल्या शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत। इथं थोडी वांगी आणि पलीकडून थोडी ही छोटाली दिसायची ती भेंडी बघा। तर आपल्याला पाणी पूर्ण म्हणून आपण सोडून दिलेली, त्यामुळे आपण त्याच्यात शेळ्या सोडलेल्या आहेत बघा। बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ व्हायला मित्रांनो, कारण कसं व्हायले कामामुळे याच्यामुळे काही व्हिडिओ करणं होईन झाले। सध्या बघू शकता मित्रांनो शेळ्याची क्वालिटी वगैरे कशी आहे। तर आमच्याकडे पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे पूर्ण कोरड्या वाळलेल्या वैरणीवर शेळ्या आहेत बघा। तरी पण क्वालिटी मस्त आहे बघा त्या मानानं, कारण हिरवा चारा नाही त्यामुळे बराच थोडाफार फरक पडला आहे, पण तरी बी त्या मानानं आपले मस्त आहेत बघा। सकाळची 8 वाजलेली तर मस्तपैकी चारल्यात बघा। इकडे बघा काही पिल्ले आहेत, काही 15 दिवसाची, काही 20-25 दिवसाची। हे बघू शकता पिल्ल्याची क्वालिटी पण कशी आहे हे बघू शकता। तिकडे आपला रॉकी पिल्ले वगैरे शेळ्याची क्वालिटी कशी वाटली मित्रांनो सांगा, कारण पाणी नसल्यामुळे थोडी अडचण आलेली आहे बघा। कारण हिरवी वैरण नाही आपल्याकडे, त्यामुळे थोडा फरक पडलेला असू शकतो शेळ्यामध्ये, कारण हिरव्या वैरणीने बराच फरक पडतो। तसं वाळल्या वैरणीवर पण राहतात शेळ्या, पण हिरवी असल्या जास्त शेळ्या चमकदार दिसतात आणि वजन पण थोडं जास्त वाढतं शेळ्याचं। पण आता आपल्या इकडे उन्हाळा आहे, पाणी नाही काही नाही, त्यामुळं थोडी शेळ्याची तब्येत खालावली बघा। आपला बोकड दाखवून देतो तुम्हाला बिटलचा। पाखरे चल पाखरे बघा कसं बघायली, हे बघू शकता पिल्ली वगैरे। ये पाखरे बघा मित्रांनो, बोकड 15 महिने झालेले ते मित्रांनो याला कंप्लीट। क्वालिटी वगैरे बघू शकता कशी आहे, तर 1-2 शेळ्या हिटवर दिसायल्यात त्यामुळे थोडं आरडायले। पाखरे बघू शकता मित्रांनो शेळ्याची क्वालिटी वगैरे कशी आहे। तर सध्या पूर्ण वाळल्या वैरणीवर शेळ्या आहेत। आज आपली भेंडी सुटली बघा, भेंडी तुम्हाला दाखवून देतो, त्यामुळे आपण बाहेर सोडलेल्या शेळ्या। हे बघू शकता भेंडी अशी भेंडर वगैरे लागलेली आहे, पण याला पाणी पुरून आहे आता, त्यामुळे सोडून दिलीत। पाखरे चल बघा कसं बघायला। शेळी हिटवर असल्यामुळे 1-2 शेळ्या हिटवर येतात, त्यामुळे थोडं ॲग्रेसिव्ह पण करायला आरडायले। बाकी मित्रांनो पाखऱ्याचा रिझल्ट बघा आपल्याकडे, या प्रकारची काही पिल्ली आपल्या गावरान शेळ्याला पडलेत बघा। हे बघू शकता सगळं। चला मित्रांनो, धन्यवाद। व्हिडिओ कसा वाटला, शेळ्याची क्वालिटी वगैरे कशी झाली, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।